नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या 23 एप्रिलच्या फुल एपिसोडमध्ये तुम्हाला असे पाहायला मिळते तर आता अहिल्यादेवी चाललेली असताना तिचा पाय घसरतो आणि श्रीकांतच्या हातावर हात पडतो. त्याच्या हाताला तिची बांगडी लागते आणि रक्त पडतं. आता लगेच दामिनी म्हणत असते, अरे देवा, घरातून बाहेर पडताना असं रक्त दारात पडलं म्हणजे अपशकुनच झाला तर आपण ना हे जायचं कॅन्सलच करून टाकूया, नकोच जायला आपण तिकडे. आणि तसं पण गुरुजी आले होते, इतका भयंकर उपवास करायला वगैरे सांगितला म्हणजे नक्कीच भयंकर संकट येणार असणार आहे आणि त्यात असा अपशकून नकोच आपण जायला. त्यावेळी मात्र अहिल्यादेवी म्हणते, कोणीतरी त्यांच्या हाताला काहीतरी लावा. त्याचवेळी पारू म्हणत असते, थांबा. लगेच दिशा म्हणत असते, काय ग पारू, कशाला थांबा म्हणते आहेस, तुला कळतं का काही? आणि दिशा म्हणते, सासूमाम, खरंच जर असं काही संकट वगैरे येणार असेल ना तर आपण आज नको जायला, उद्या जाऊया. पारू लगेच तिथून त्या पाळ्यातली हळद घेते आणि श्रीकांत सरांच्या बोटाला लावते आणि म्हणत असते, काही नाही होणार तुम्हाला, बरं वाटेल तुम्हाला. दामिनी लगेच म्हणू लागते, अरे देवा, आधीच एक अपशकुन झाला होता, आता अजून दुसरा अपशकुन केला. असं हातावर हळद टाकणं काही बरोबर नसतं, हे एक अपशकुनच झालेलं आहे. त्यावेळी लगेच ती म्हणते, सॉरी, मला माफ करा, चुकून झालं माझ्याकडनं. दिशा म्हणते, स्टुपिड, कधीसुद्धा असे काही चुका करते आणि सारखे सॉरी सॉरी म्हणत असतेस. त्यावेळी तर दामिनी म्हणते, बरोबर आहे दिशा, तू बोलतेस ते. लगेच आता श्रीकांत म्हणत असतो, गप्प बसा तुम्ही दोघींनी सुद्धा. हे बघा पारू, तू जे काही केलं ते शुभ शकून केलं आहेस. अगं, हातावर हळद लागणं हे शुभ शकून असतं आणि तेच तू केलं आहेस बघ पारू. खरंच काळजी घे स्वतःची आणि नेहमी खुश राहा, असं तिला आशीर्वाद देतात. आता ते सगळे म्हणतात, चला मग निघायचं का आपण? निघालेले असतात सगळे. पारू म्हणत असते, सावित्री आत्या, आपण पण आता निघायला हवं बरं का. आणि ते आपण दोघी निघतात. मंदिरामध्ये आता गुरुजी बसलेले असतात आणि त्यांचेही गुरुजी तिथे बसलेले असतात. त्यांना एक अस्पष्ट असं चित्र डोळ्यासमोर दिसतं, ज्यामध्ये त्यांना असं कोणीतरी डोक्यावर हांडा घेऊन चाललेलं दिसतं. त्यावेळी मात्र गुरुजी म्हणत असतात, आचार्य, मला जे चित्र दिसलेलं आहे तेच तुम्हाला सुद्धा दिसलं का? ते म्हणतात, चित्र अजून अस्पष्ट आहे. अहिल्यादेवी येण्यासाठी निघाल्यात का? गुरुजी म्हणतात, हो, त्या निघालेल्या आहेत. आचार्य म्हणत असतात, संकट महाभयंकर आहे, पण त्या संकटाला तोंड देण्यासाठी आता त्यांच्या भक्तीचा कस लागणार आहे. त्याचवेळी अहिल्यादेवी आता मंदिरामध्ये आलेले असतात. ते सगळेजण एका ठिकाणी जाऊन बसतात. दामिनी म्हणत असते, हे काय किती ऊन आहे, छत्री धरा. मोहन म्हणतो, धरलेली आहे छत्री, दिसत नाही तुला? ती म्हणते, पारू इकडे, तुला कळत नाही का, मला जास्त ऊन लागले, शरबत दे मला. पारूने सगळ्यांसाठी शरबत बनवलेलं असतं. दामिनी 2 ग्लास उचलते आणि पुन्हा एक ठेवते. मोहन म्हणत असतो, घे, जास्तच ऊन लागलं ना तुला, घे, 2 ग्लास तुलाच ठेव. आता श्रीकांत म्हणत असतो, पारू तू केलं सरबत आल्या आल्या? ती म्हणते, हो, मीच केलेलं आहे. श्रीकांत म्हणतो, खूप छान झालं बरं का. सगळेजण तिला थँक्यू वगैरे म्हणतात. त्यानंतर मात्र आता प्रीतम म्हणत असतो, दिशा बेबी, तुझा तर उपवास होता ना? ती म्हणते, कालच सुटला ना प्रीतू? त्यावेळी तो म्हणतो, हो हो, अच्छा. त्यानंतर तिथे काही मुलं बसलेले असतात, त्यांना शंख वाजवता येत नाही. पारू म्हणते, काय, तुम्हाला शंख वाजवता येत नाही? ते मुलं म्हणतात, नाही ना, तू दाखव तुला येत असेल तर. पारू लगेच तो शंख घेते आणि मोठ्याने वाजवते. आता शंखनाद झाल्यानंतर आचार्य म्हणतात, अशा वेळी कोणी शंख वाजवलेला आहे? त्याचवेळी गुरुजी बाहेर येतात, म्हणतात, मी पाहतो. आणि म्हणत असतात, ए मुली, तुला कळतं का शंखनाद कधी कुठे कसा करावा? तू असा मध्येच शंखनाद केला, त्यामुळे आमच्या आचार्यांचं ध्यान मोडलं आहे. पारू म्हणते, मला माफ करा, चुकी झाली, चुकून झालं माझ्याकडनं. आचार्य तिथे येतात आणि म्हणतात, कोणी शंख वाजवला? गुरुजी म्हणतात, या मुलीने वाजवला. आता ते पारूला म्हणत असतात, का शंख वाजवला? ती म्हणत असते, या मुलांना शंख वाजवता येत नव्हता, मी फक्त त्यांना वाजवून दाखवला की शंख कसा वाजवायचा असतो. आचार्य म्हणत असतात, मुली, देव तुझं रक्षण करो. आणि त्यांनी आशीर्वाद दिल्यावर सावित्री आत्या म्हणते, पारू खरंच खूप नशीबवान आहे, आचार्यांनी तुला आशीर्वाद दिला. आता ती विचारत असते, पण तुम्ही तिला असा आशीर्वाद का दिला? आचार्य म्हणतात, ती वेळ आल्यानंतर कळेलच. अहिल्यादेवी कुठे आहे? सगळेजण आता तिकडे येतात. त्यावेळी आचार्य म्हणत असतात, अहिल्यादेवी, तुम्ही या व्रतास तयार आहात? ती म्हणते, हो आहे. त्यावेळी आचार्य म्हणतात, ठीक आहे, गुरुजी तुम्हाला सगळी काही माहिती देईल व्रताची, तोपर्यंत मी ध्यानाला बसतो आहे. ते असे बोलून जातात. आता गुरुजी अहिल्यादेवीला सांगत असतात, अहिल्यादेवी, तुम्हाला हे व्रत करावं लागणार आहे, पण हे व्रत करणं महाभयंकर आणि कठीण आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या भक्तीचा कस लावावा लागणार आहे. त्यामुळे हे बघा, आता इथे समोर जल आहे, ते जल तुम्हाला ते हांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि डोक्यावरती हांडा घेऊन महादेवाला जलाभिषेक करायचा आहे. पण हे असे तुम्हाला 21 वेळा करायचे आहे. जलाभिषेक करताना मागे वळून पाहायचं नाही. त्यावेळी तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे, कारण आता त्यावेळी तुम्हाला कितीही संकट आले तरी देखील तुमचा हा जलाभिषेक थांबता कामा नये. तुम्ही तयार आहात का? अहिल्यादेवी म्हणते, हो गुरुजी.
तयार आहे मी. आणि आता लगेच तिथे दामिनी म्हणते, हे ना खरंच खूप अवघड आहे बरं का, चला आपण आत्ताच माघारी फिरूया. तर अहिल्यादेवी लगेच पुढे निघून जाते. तेथून एक हंडा घेते, हंड्यामध्ये पाणी देखील घेते. आणि आता त्यांनी सांगितलेलं असतं की वल्ल्या वस्त्राने जलाभिषेक करायचा आहे, म्हणून अहिल्यादेवी आधी पुढे जाते, सूर्याला नमस्कार करते. त्यानंतर त्या नदीमधून पाणी घेते आणि स्वतःच्या डोक्यावरती टाकते. पूर्ण स्वतःचे वस्त्र हे भिजवले जाते. त्यानंतर ते हंड्यामध्ये पाणी घेते. त्याचवेळी श्रीकांत आणि ते सगळेजण तिला मदत करत असतात. आता मोहन म्हणत असतो, काय ग दामिनी, वहिनी इथे उन्हातानामध्ये डोक्यावरती हंडा घेऊन जलाभिषेक करणार आहे आणि तू छत्री घेऊन थांबली, बंद कर ती छत्री. आता दामिनी तोंड वाकडं करत ती छत्री बंद करते. श्रीकांत अहिल्यादेवीच्या डोक्यावरती हंडा देतो. आणि आता पुढील भागात पाहायला मिळते, अहिल्यादेवी तो हंडा घेऊन चाललेली असते. पारू तिच्या पायाच्या पुढे पाणी टाकत असते. आणि आता ज्यावेळी पारू पाणी टाकत असते त्याचवेळी तिला दिसते त्या हंड्यामधून एक नाग बाहेर आलेला आहे आणि तो नाग आता अहिल्यादेवीच्या हातावरती दंश करतो. ते पाहून पारू खूपच घाबरते आणि आता ती अहिल्यादेवीला वाचवणार का? हा एपिसोड इथेच संपतो. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.